पण धडा करून घेतली तुम्हाला सांगतो आणि सोडलं. मला 15 दिवसात रिझल्ट जाणवला. जी माझी केळी तुम्हाला सांगतो लहान होती, ह्या प्रत्येक केळीला रोज मला एक नवीन पोग्यातनं पान सुटलेलं मला दिसायचं रोज. म्हणजे रिझल्ट मला 15 दिवसातच जाणवला ह्यांच्या. मला काय म्हणायचंय बघा, आता तुम्ही रिझल्ट घेतलाय, तुम्ही आज समाधानी, तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळं रहस्य म्हणजे हास्य आहे बरं का, तुम्ही सुकलेले नाहीत. पण आता विषय असा आहे की ज्यावेळेस आपले रामेश्वर घोगरे सर तुमच्याकडे आलते त्यावेळेस तुमचा जो फोटो जर पाहिला तर फोटो बिन व्हिडिओ मध्ये बी तुमचा शेवटपर्यंत चेहरा पाळलेला आहे साहेब. नाही आहे की बरोबर आहे. आणि ती तुमचाच नाही, शेतकरी कुठला असू द्या, पीक कुठला असू द्या, आपला शेतकरी ज्याच्या त्याच्या जमिनीत कुठलीही पीक असताना तो असल्या उन्हाच्या टेम्परेचर मध्ये स्वतःच्या रानामध्ये तो आबदत असतो, कष्ट करत असतो. आणि कष्ट करत असताना, आबदत असताना, खर्च करत असताना जर पीक वयानुसार जर वाढत नसेल तर कुठल्याही शेतकऱ्याच्या रानात आल्यानंतर पहिला चेहरा पडतो त्या पिकाकडे बघितल्यावर. कारण पीक सुकलेलं असतं, पाहिजे असतं त्याच्यावरती टवटवी नसती, तेजगी नसती. आणि जे काही ह्याच्यात काम करायचंय ते काम करताना मन लागत नाही. नाही 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 आयुष्य 100% शेतकऱ्यांनी हे औषध वापरलंच पाहिजे. काही तुम्हाला सांगतो हे औषधाचा इतका रिझल्ट आहे, कमीत कमी तुम्हाला सांगतो की बाबा मी स्वतः वापरलाय म्हणून मला माहिती ह्याचा रिझल्ट किती आहे. ज्या शेतकऱ्याची बाग हलत नाही त्या शेतकऱ्याची बाग हलवण्याचं काम हे औषध करतंय. आणि म्हणजे ज्या शेतकऱ्याची बाग हलून पण काय उपयोग होत नाही किंवा त्याच्या व्हायरसच येतोय, बाग तर हलती या, मग त्यासाठी बी ह्या सरांचा औषधाचा रिझल्ट घेतलाच पाहिजे. म्हणजे लय काय खूप मार्केटमधला आणून ज्यावेळेस तुमचा प्लॉट उचलत नाही, तारांबळ होती, वेळ जातो आणि तुम्हाला वाटतं आता मी काय करू, त्यावेळेस तरी मी म्हणतो वापरा बायोरेनिक कडे तुम्ही वळा. वापरा बायोरेनिकचे कमीत कमी 2 महिन्याचे डोस वापरून पहा. कारण मार्केटमधलं काय काय आणून टाकून आपण जे जमिनीत पडून राहिले, मुळी थांबली, जमीन हरड आली, पाणी सोडून सगळं आपल्या पद्धतीने इतर आपले मित्रमंडळी, नातेवाईक सगळे जे काय सांगतात आणि त्यांचं सगळ्यांचं ऐकून पण ज्यावेळेस आपला प्लॉट आपल्याला साथ देत नाही त्यावेळेस तरी तुम्हाला साथ देण्यासाठी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरा. कारण तुम्ही ज्यावेळेस असं तुम्हाला वाटतंय की आता माझ्यासाठी कोण, तर मी म्हणतो तुमच्यासाठी वापरा बायोरेनिक. तुमच्या बांधावरती येऊन प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देऊन तुमचा प्लॉट खाल्लेलं वय बाहेर काढून द्यायची जबाबदारी स्वीकारणारी कंपनी म्हणजे वापरा बायोरेनिक. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष मोहोळकर, राजुरी तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. आजची तारीख किती आहे बरं? 7/2/2025. ओके. ही जी आपला केळीचा प्लॉट आहे ही किती झाड आहेत सगळी आपली? सगळी आपली 2000 झाड आहेत. 2000 झाड आहे ती. आणि लावून किती महिने झाला आता? 2.5 महिने झाले. 2.5 महिने. आपली लागण कशी, किती बाय कितीची ही? 7-5 वर आहे. 7-5 वर आहे. तर आपल्याला ह्या केळीसाठी 2,500 झाडासाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करायचंय. हो, चालू करायचंय. तर केळीत काय काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे? केळीची वाढ हो, झाड सगळी एकसारखी होत. बरोबर. परत येण होतानी सगळी एकसारखी हो. बरोबर. एवढीच अपेक्षा आहे. बरोबर आहे. आपण काय करणार आहे आजपासून पुढं मार्गदर्शन चालू करणार आहे. जे आज तुम्ही बोलताय ते आपण व्हिडिओ होतंय दोघं बी. हो बरोबर. यात जे काय काय बदल झालेले इथं ते 1 ते 1.5-2 महिन्यांनी तुम्ही सांगायचं काय काय बदल झालेत ती. मी काही सांगत. बरोबर आहे का? पण आपली एक खासियत काय की जागा हलवायची नाही. हो, जागा हलवायची. लोकेशनासाठी इथं टी आहे आपलं. बरोबर आहे का? आणि टीच्या रांगत तुम्ही उभा आहे, टीच्या कडेच्या झाडापाशी. बांधापासून साहेब बांधापासून झाड घ्या तेव्हा त्या टी पसलं ती 1, तसंच ही 2, 3 नंबरच्या झाडापाशी तो उभा आहे. ह्याच ठिकाणी लोकेशन न हलवता आपण पाहणार आहे 1.5-2 महिन्यात जे काय काय बदल होतात ती. बरोबर. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. ओके साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष सुरेश मोहोळकर, राजुरी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपल्याकडे ज्यावेळेस आपले हे रामेश्वर घोगरे सर आलते आणि आल्यानंतर ह्या केळीची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली, बरोबर आहे का? हो, काढलेली. आणि तुम्हाला जो काय आहे तो विषय समजून सांगितला. तर ज्यावेळेस ह्या प्लॉटची पूर्वावस्थेत शूटिंग काढली त्यावेळेस तारीख किती होती? 7 फेब्रुवारी तारीख होती. 7 फेब्रुवारी 7 फेब्रुवारीला 2025. बरोबर. 2025. 7 फेब्रुवारी 2025. आजची तारीख काय बरं? आजची तारीख 14 मार्च 2025. आजची तारीख आहे 14 मार्च 2025. बघा तुम्ही ज्यावेळेस रामेश्वर घोगरे सर तुमच्याकडे आले आणि तुम्हाला मार्गदर्शन दिलं बघा बरं का. हो. आता मार्गदर्शन दिल्यानंतर तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला असं टेन्शन आलं असं की आपण तर हे धाडस केलंय. हो बरोबर आहे. काय खरं आहे काय खोटं आहे आपण पाहिलं नाही. साहेबांनी आपल्याला सांगितल्यामुळं
आपण विश्वास ठेवलाय. हो बरोबर बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. बघा मला काय म्हणायचंय, आज तुम्ही एक छान उत्तर असं देणार आहेत की बघा आपण ज्या वेळेस एकामेकाचं म्हणजे ऐकून घेतो आणि एकामेकाला समजून सांगतो आणि समजून घेतो पण एकामेकाचं बरं का, नाही, बरोबर आहे. त्यावेळेस आपण एकामेकाला चहा पाणी करतो बरं का. नाही करतो म्हणजे बरोबर आहे. एक स्वभाव जुळला म्हणजे स्वभाव जुळला आणि विचार पटले की आपण अगदी घरापर्यंत नेऊन त्याला चहा पाणी करतो. कोणी पण असू बरोबर द्या. करतोय त्याला काय आपल्या नात्यातलाच असावा असं काही विषय नाही, नाही, जातीचाच असावा हा बी विषय नाही. नाही. मग मला काय म्हणायचंय, आपले विचार जुळले, आपल्याला स्वभाव आवडले एकामेकाचे, तर आपण घरी नेऊन चहा पाणी करतो. हो. साहेब हे आपल्या रानात लावल्यानंतर हे आपलं ऐकत नाही. नाही ऐकत ऐकतं नाही. तुम्ही आपले रामेश्वर घोगरे सर यायच्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला झटायला, आपदायला, खत सोडायला, वॉटर सोलेबल सोडायला, इथं खुरपण वगैरे करायला, पाणी द्यायला कमी होता? नाही पीक उचलत होतं? नाही. हाय तेवढंच. वय खाल्ल्यावानी पोगा गुतला होता, पोगा सुटत नव्हता, बरोबर वाढ होत नव्हती. होय का नाही? हे आता जे तुम्हाला सांगतो बघा, हे पोगा आहे. हा हे पोगा आता कसा दिसतोय, हा. ह्यांचं ज्यावेळेस ह्यांच्याकडून औषध घेतलं हा आणि ह्यांचं रिझल्ट बघितला हा. त्यावेळेसच रिझल्ट कळाला. नाही पण आता वाटतंय का तुम्हाला मी फसलो? नाही आता नाही वाटत मी फसलो. मी तुम्हाला कारण त्यावेळेस तुम्हाला सांगतो हा. गुडघ्या एवढी बी बाग नव्हती. हे झाड तुम्हाला सांगतो लय बारीक होतं, कारण की व्हिडिओ मध्ये ज्यावेळेस आहे. शूटिंग काढली होती हा. व्हिडिओ मध्ये आहे हं. त्यावेळेस तो पूर्ण पाईप तिथनं दिसत होता. हा 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 आता आता त्या दिसत- झाडामुळे ह्या झाडामुळे तो पाईप बी दिसत नाही, तिथला टी बी दिसत नाही आता बरोबर बरोबर. सध्या. म्हणजे इतका बदल झालाय. म्हणजे 35 दिवसात तुम्हाला सांगतो बाग निम्म्याच्याच मोहर गेली. आहे का नाही? हो, पहिली तुम्हाला सांगतो गुडघे एवढीच झाडं होती, हं, हं. आता डोक्याच्या वर झाड आहेत. हम्म. मला काय म्हणायचं बरं का, बघा जर आपले विचार एकामेकाला जर आवडले तर आपण घरी नेऊन चहा पाणी पाचतो, अगदी जेवाय पण घालतो. पण हे आपल्या रानात लावून हे आपलं ऐकत नाही बघा बरं का. नाही आणि हे वापरा बायोऑर्गॅनिकचं ऐकतंय हो बघा बरं का. बरोबर आहे. बरोबर म्हणजे आहे. मला काय म्हणायचंय, मला आता वैयक्तिक असं सांगायचंय की जसं आपल्या विचार एकामेकाला आवडते, स्वभाव जुळतात बरोबर आणि आहे. स्वभाव पण आवडतात, त्यावेळेस आपण जसं चहा पाणी करतो तसं ह्या केळीला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आवडतंय असं मला वाटतं. नाही आवडते तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर? 100% आवडते. कारण त्याच्या आवडीचं हे कारण की वापरा मला आलेला अनुभव मी सांगतो. हा. मला पूर्णपणे 100% अनुभव आलेला आहे हम्म, की बायोऑर्गॅनिक कंपनीचं जे औषध वापरलं हम्म, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी हम्म, कोणती बी बाग असू द्या, हम्म, ज्यावेळेस प्रत्येक शेतकरी ही जे औषध वापरण हम्म. त्या शेतकऱ्याला रिझल्टच बसणार. आणि लय नाही महिना 1.5 महिन्याचा रिझल्ट नाही, तुम्हाला 15 दिवसात रिझल्ट जाणवणार किंवा बायोऑर्गॅनिकचं औषध वापरल्याच्या नंतर झालेला बदल हा. ही 15 दिवसात जाणवून येणार. म्हणजे वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये जे आम्ही नेहमी म्हणत असतो की वापरा बायोऑर्गॅनिकने 34 कंटेन एकत्र करून आपल्या शेतकऱ्यांना खूप मोठा न्याय दिलाय, तर त्याची प्रचिती हितय. हो मला काय म्हणायचंय, आम्ही 34 म्हणून आहे तर 100 म्हणून आहे तर 150 बी म्हणू कंटेन आहेत बघा बरं का. बरोबर आहे. आज मार्केटिंग मध्ये प्रत्येक जण वेगवेगळं बोललं जातो. हो पण मला काय म्हणायचं, बोलाय कुणी काही बोलू द्या, पण बोलतोय तसं जर काही दिवसांनी काही घडलं नाही तर बोलतोय तो माणूस लाभाड झाला. नाही बरोबर आहे. बरोबर आहे नाही? म्हणजे वस्तू झालं, कुठली झालं. बेर असू द्या, बरोबर ही आहे. वापरा बायोऑर्गॅनिकच नाही. मला काय म्हणायचंय, उदाहरणार्थ हा पेन आहे हा. आणि मी हा पेन एखाद्या दुकानातून घेतला, माझं कर्तव्य तो पेन चालतोय का बघून घेणं आणि बरोबर. समोरच्याचं बी कर्तव्य ते चालतोय ही दावून देणं. पण बरोबर. त्यांनी पण दावून दिलं नाही, मी पण बघून घेतला नाही की चलतोय का नाही. आणि ज्यावेळेस मी लिहा काढला त्यावेळेस त्यात कांडी संपलेली असन किंवा आटलेली असन, गोठलेली असन, ती चलत नाही. म्हणजे त्याला काय काय कारण घडलं. कारण म्हणजे हिथं घडलं काय, देणाराचा हलगजरीपणा आणि घेणाराचा पण हलगजरीपणा. हलगर्जी म्हणजे मराठी म्हण हिथं एक लागू होती, एका हाताने टाळी वाजत वाजत नाही. चुका दोघांच्यात, नाही, एकट्याची हाय की. नाही. नाही की. आणि एकट्यावरती बऱ्याच गोष्टी लादल्या जातात. बरोबर मला काय म्हणायचंय, चूक दोघाची बी असते. नाही, कारण असते. दोघांनी बरोबर चूक केली तर ती चूक घडती आणि दोघांनी विचारपूर्वक एकामेकाला समजून घेतलं, ऐकून घेतलं, एकामेकाच्या समस्या सांगितल्या तर तिथं चूक काही न घडता तिथे एक चांगला रिझल्ट असा घडतो. आहे. नाही, आता बरोबर मला काय म्हणायचंय, घोगरे सर तुम्हाला पहिल्या वेळेस आले सांगितलं असेल हे असं आहे ते तसं आहे, साहेब वापरले हे असं होईल तसं होईल, तुम्हाला असून आतून शंका येत असत्या, ह्या कंपनीवाल्यांना काय करावं, ही इतकं बोलत आहेत, इतकं सांगत आहेत, ह्यांना काय बरं कशामुळे इतकं सांगत असत्या, असं पण तुम्हाला एक बरोबर आहे. शंका आली असेल. नाही येते की. म्हणजे घ्यायच्या अगोदर येते ना. तुम्हाला काय वाटलं होतं नेमकं घ्यायच्या अगोदर? घ्यायच्या अगोदर नाही, मला काय वाटलं होतं घ्यायच्या अगोदर हम्म. तर आपण घेतो ह्यांच्या कंपनीचं औषध, हम्म. पण जर नाही रिझल्ट दावला तर आज आपण 10-15 हजार रुपयाची औषधं घ्यायची खरंय आणि जर हे आपण मातीत गेलो तर आपण काही त्यांना बोलू शकत नाही. खरंय आणि एकदा घेतलेली गोष्ट काय आपण माघारी देऊ शकत नाही. होय की. आणि ती काय माघारी द्यायसारखी नाही. जमिनी सोडून आपण माघारी जमिनी गेली. सोडल्यावर माघारी काय खरंय. द्यायचं असा विषय. खरंय. पण धडा करून घेतली तुम्हाला सांगतो आणि सोडलं. हम्म, हम्म. मला 15 दिवसात रिझल्ट जाणवला.
जी माझी केळी तुम्हाला सांगतो लहान होती, ह्या प्रत्येक केळीला रोज मला एक नवीन पोग्यातनं पान सुटलेलं मला दिसायचं रोज. म्हणजे रिझल्ट मला 15 दिवसातच जाणवला ह्यांच्या. मला काय म्हणायचंय बघा, आता तुम्ही रिझल्ट घेतलाय, तुम्ही आज समाधानी, तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळं रहस्य म्हणजे हास्य आहे बरं का, तुम्ही सुकलेले नाहीत. पण आता विषय असा आहे की ज्या वेळेस आपले रामेश्वर घोगरे सर तुमच्याकडे आलते त्यावेळेस तुमचा जो फोटो जर पाहिला तर फोटो बिन व्हिडिओ मध्ये बी तुमचा शेवटपर्यंत चेहरा पाळलेला आहे साहेब. नाही, आहे की बरोबर आहे. आणि ती तुमचाच नाही, शेतकरी कुठला असू द्या, पीक कुठला असू द्या, आपला शेतकरी ज्याच्या त्याच्या जमिनीत कुठलीही पीक असताना तो असल्या उन्हाच्या टेम्परेचर मध्ये स्वतःच्या रानामध्ये तो आबदत असतो, कष्ट करत असतो. बरोबर. आणि कष्ट करत असताना, आबदत असताना, खर्च करत असताना जर पीक वयानुसार जर वाढत नसेल तर कुठल्याही शेतकऱ्याच्या रानात आल्यानंतर पहिला चेहरा पडतो त्या पिकाकडे बघितल्यावर, कारण पीक सुकलेलं असतं, पाहिजे असतं त्याच्यावरती टवटवी नसती, तेजगी नसती. आणि जे काही ह्याच्यात काम करायचंय ते काम करताना मन लागत नाही. नाही 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 लागतं का? नाही बाबा, माझं मन लागत नव्हतं. तर मी वैतागून तुम्हाला कटावलो, मी फवारणी सुद्धा परत घ्यायना. पण सरांनी सांगितल्याच्या नंतर मन लावून फवारणी घेतली. म्हणलं आता शेवटचं काय होईन ती होईन बघू. पण रिझल्ट मला 15 दिवसात जाणवला. आज केळी तुम्हाला सांगतो औषध सोडल्यापासून आज 35 दिवस झाले. 35 दिवसात माझी केळी तुम्हाला सांगतो त्या व्हिडिओत आहे, अख्खं रान हिथून त्या कोपऱ्यापर्यंत काळं दिसत होतं. आज ते रान काळं दिसत नाही, सगळे रान झाकून आले. आणि आणखीन महिन्यानी तुम्हाला सांगतो पूर्ण रान झाकून येणार. म्हणजे मला काय म्हणायचंय, आता करमतंय का नाही? आता तुम्हाला सांगतो लय खुश. नाहीतर मला काय म्हणायचंय बघा, ही घडीभर असं वापराबाहेर खेळातनं साईडला काढलं तर जसं एखाद्या भाजीतनं मीठ बाजूला काढलं तर अख्ख्या भाजीची चव जाते ना. बरोबर आहे ना. तसं जर ह्याच्यातनं जर वापराबाहेर बाजूला काढलं तर आज बी केळी तुम्ही जर वापराबाहेरचं मार्गदर्शन घेत नव्हता तर ती वय खाल्लेली हायशीच बळच चालले, वाढलं म्हणाय, वाढायचं, निघाला म्हणाय, पोगा निघायचा, गच्चा धरायचा, ऊन खायचं. मला काय म्हणायचं, आता टेम्परेचर किती आहे आता? जवळपास दुपारचे किती वाजलेले? 2-2:30 वाजले, 3 वाजले. जी काय असेल ते किती वाजलेत घोगरे सर? 3 वाजले. आता ही जी पाला आहे ना, ही पाला, हा पाला असा मुडापलाय का, असा टाईट आहे. हा पण पाला जर बघितलं टेम्परेचरनी पाला काय म्हणतात, एक दावासारखा आहे. थोडासा कॅमेरा पुढे दिसन. हा जी पाला आहे हा दोन्ही पण पाला असं न राहता खाली गेलेले. हो बरोबर. पण आता जी ही निघतोय पाला हा एकदम असा क्लिअर दिसतोय. हो बरोबर आहे. म्हणजे हा पाला आता आपल्या तीच नाही, हा पाला ह्याच्या खालचा पाला बऱ्यापैकी असा आहे, असा कमी. मग मला काय म्हणायचं, हे टेम्परेचरला ही जर दाद देतोय तर वापराबायोनिक मध्ये पॉवर असल्याशिवाय देऊ शकत नाही ना. बरोबर आहे ना. म्हणजे मी इतके वार काय सांगतोय, पाहणारे आपले सगळे शेतकरी मित्रच आहेत की बरोबर. कारण शेतकरीच का पाहतात, विषय असा आहे की कष्ट करणाऱ्याला, खर्च करणाऱ्याला जाणीव आहे की माझा वेळ, माझं कष्ट, मी दिलेलं सगळं त्या जमिनीला अगदी जे काय आहे स्वतःच्या मनापासून, तर ती जर इथं पाहिजे असं दिसत नसन तर मग मी आता काय करू, ह्या कंडिशनला आपला शेतकरी जातो. आणि आता मी म्हणतो, तुम्ही तर घोगरे सरांमुळे वाचले, पण आपल्या मार्केटमध्ये आता डिसेंबरला कुणी लागण केली, कुणी जानेवारीत लागण केली, कुणी फेब्रुवारीत लागण केली, काही शेतकरी आता ह्या मार्च मध्ये लागण करतात. आणि आता विषय असा होऊन बसलाय की बऱ्याच शेतकऱ्यांची तुटाळी वाढल्यात, व्हायरस वाढलाय, ऊन आणि टेम्परेचरनी झाडं वाढला नाही, मुळी थांबली, पाणी जास्त देऊ का कमी देऊ ह्या परिस्थितीत आहे. रिंग डोस करू का नको करू, काय करू नेमकं? बरं, काहींनी रिंग डोस केलेत तो व्हायरस वाढलाय, काहींनी न करता बी आलाय, काहींची तुटाळी आज बी बंद व्हायना 2-2, 3-3 महिने झाले तरी. मग आता मी काय करू? अशा कंडिशनला आपला जो शेतकरी गेलेला आहे, तर तुम्ही जो हा 35 दिवसाचा रिझल्ट घेतलेला आहे, तर नेमकं हे वापराबायोनिकचं मार्गदर्शन लागणीपासून 10-15 दिवसांनी वापरायला सुरुवात केली पाहिजे का, प्लॉट खालीवर झाल्यावरती वापरायला सुरुवात केली पाहिजे का? खूप काही शेतकरी कडचे शेजारी मित्रमंडळी नातेवाईक कशाला ठेवलाय प्लॉट मोडून टाका, ह्या कंडिशनला वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरायला सुरुवात केली पाहिजे. ही कधीपासून केलं पाहिजे? तुम्हाला ह्या 35 दिवसाच्या रिझल्ट वरून काय वाटतंय? मला असं वाटतंय, आपण जो माणसांनी नवीन केळी लागण केलेली आणि त्या माणसाला माहित नाही की बाबा आपण बायो ऑर्गॅनिकचं औषध माहीतच नाही, आणि त्या माणसाची बाग खाली वर झाली आहे, त्या माणसाने तर 100% अवश्य वापरावं तुमचं औषध. पण ज्या माणसाला माहिती की बाबा आपल्याला बायो ऑर्गॅनिकची औषधं मिळतात, त्या माणसाने जर तुमच्याकडून पहिल्यापासून जर औषध वापरली तर ही केळी माझी आज औषध सोडल्याच्या नंतर 35 दिवसानंतर अशी दिसती. मी केळीची लागण केल्यानंतर जर ही औषध सोडलं असतं तर केळी आणखीन 2 फूट वाढली असते. आता माणूस दिसला नसता, आणखीन माणूस दिसला नसता.
पहिल्यापासूनच म्हणजे ह्याची खंत पण आहे. हा काय विषय फक्त आम्ही नवीन होतो, आम्हाला काय माहित नव्हतं असं नाही गोगरे सर आहेत म्हणून. पण इथून पुढे जेव्हा बागा करीन त्यावेळेस पहिल्यापासून पूर्ण रिझल्ट सरांचाच असणार आहे. म्हणजे तुम्ही त्यांना सोडणार नाही. हे आम्ही त्यांना सोडणार नाही. कारण मी इतक्यापर्यंत का बोलत असतो, विषय असा आहे आज की आपण दुकानातनं जे लागतं ते म्हणजे जे लागतं ते आणतो टाकतो आणि ते टाकावं पण लागतं. आपल्याला म्हणायचं नाही की बाबा दुकानातलं काहीच वापरायचं नाही, फक्त वापरा बायोरेनिकचे. जेव्हा फक्त विषय असा आहे की ह्या वापरा बायोरेनिकनी ही टेक्नॉलॉजी इतकी खूप छान बनवली की आज मार्केटमध्ये कुणी पण काही पण करताना एक असा विषय बऱ्याच वेळा ऐकायला भेटतो, तो लय मोठा झाला, ह्यो लय मोठा झाला, ह्यो लय मोठा झाला. पण मी म्हणतो कुणी कितीही मोठं होते आपल्याला आनंद आहे, पण त्याच्यामुळं काय किती लोकांचं भलं झालं. बरोबर आहे, हा पण एक विषय लय महत्वाचा आहे. लय महत्वाचा आहे. मला काय म्हणायचंय, मी लय मोठा झालो पण माझ्यामुळे जर कोणाचं चांगलं होत नसन किंवा माझ्यामुळे जर कोणाच्या घरात 2 रुपये जात नसतील, येत नसतील, तर मी नुसतं मोठं होण्याला काय किंमत नाही ना, काहीच तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे ना, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. कारण हे वापरा बायोरेनिकनी बघा किती खूप मोठा न्याय दिलाय सगळ्या शेतकऱ्यांना आणि अगदी सगळ्या बाहेरच्या इतर कंपन्यांना पण. कसं म्हणतो मी, शेतकरी सुखी शेतकरी केलं मात्र ह्यांनी, आहे का नाही? बायोऑर्गॅनिक कंपनीने शेतकरी सुखी. वापरा बायोरेनिकनी न्याय असा दिलाय की तुम्ही दाणेदार टाकताय, वॉटर सोल्युबल टाकताय, शेणखत टाकताय, लेंडी खत टाकताय, कोंबड खत टाकताय, मळी टाकताय, तुम्ही जे पण टाकताय ना त्या खतांचं विघटन करणे, अपटेक करणे, उचलून देणे आणि अनेक प्रकारच्या खतांची डिफिशियन्सी भरून काढणे, त्याचा रिझल्ट आज आपल्या पुढे. म्हणजे ही कंपनी अशी म्हणत नाही, आज मार्केटमध्ये वेगवेगळे चाललंय की साहेब आपलं सोडलं ना काही सोडायचं नाही मार्केट मधलं. हा नाही, बरोबर आहे म्हणतात, बरोबर आहे नाही म्हणतात ना. किंवा अनेक अजून मार्केटमध्ये एक असं तर साहेब आपलं सोडलं ना त्याच्यात हे मिक्स करा, त्याच्यात ते मिक्स करा, अजून ते टाका एवढं 3 किलो, हे टाका 2 किलो, त्यात काय करा अजून 2 किलो 2 लिटर ताक टाका, 3 लिटर गोमूत्र टाका, एक रात्रभर भिजाय टाका सर, अजून शेण टाका सर, हे भिजाय टाका, मग सोडा. मग तुमचा रिझल्ट नेमका कोणाचा आहे? हा पण खूप शेतकऱ्यांच्या पुढं प्रश्न आहे की आम्ही जे घेतोय तुमच्याकडून मग रिझल्ट कोणाचा आहे? तसं आपलं जे तुम्ही रोहर आणि गुरथर वापरलं ह्याच्यामध्ये तुम्ही ताक, गुळ, गोमूत्र, तांदळाची पेज, गुळ किंवा मार्केटमधलं 1261, 1340, 13, 052, 34, 1919 आमच्या गोगरे सरांनी तुम्हाला काय मिक्स करायला सांगितलं? नाही तसलं काय. मी का विचारतोय ऐका स्पष्ट की आपलं हे प्लेन सोडल्यानंतर आणि प्लेन फवारणी घेतल्यानंतरचा रिझल्ट आहे आणि तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये. बरोबर, असा विषय बोलले नाही सर की सर ह्याला भिसळ काहीच करायचं नाही, ह्याला तुम्ही अगदी कुठलं वॉटर सोल्युबल सोडायचं नाही आणि आपलं सोडल्यावर बघा बाग कसा उचलतो, असा शब्द आहे का? नाही म्हणजे इतकं पण तुम्ही का बोलतो माहिती का? जसं आहे तसं बोललं तर आपले शेतकरी आपल्याला शिकवतात. बरोबर आहे. सरांचा फक्त शब्द होता की तुम्ही सोडून बघा, एकदा तुम्हाला काय रिझल्ट वाटतोय तुम्ही सोडून बघा, एवढा शब्द सरांचा होता. सर म्हणलं नाहीत की बाबा आमच्या कंपनीचं ज्ञान आमच्या कंपनीचं घेतल्यावर दुसरी गरजच लागणार नाही, असं सरांनी सांगितलंच नाही. म्हणजे तुम्ही जे हे आता मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्या रिझल्टच्या जोरावरती पुढचं मार्गदर्शन एंड पर्यंत तुम्ही वापरणार आहेत. हो बरोबर, एंड पर्यंत. तर तुम्ही आता हे जे काही मिळालेलं रिझल्ट आहे हे आजच्या परिस्थितीत जो मिळालेला रिझल्ट आहे ह्याच्यावरती तुम्ही आज समाधानी आहेत? हो. ओके. आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुम्ही सल्ला संदेश म्हणून काय सांगू शकाल की जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात, युट्यूबला आपले 600च्या पुढे व्हिडिओ आहेत, तर त्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश मी का विचारतोय की शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे, आणि वापरलं पाहिजे तर का वापरलं पाहिजे? नाही, आयुष्य 100% शेतकऱ्यांनी हे औषध वापरलंच पाहिजे. काही तुम्हाला सांगतो हे औषधाचा इतका रिझल्ट आहे, कमीत कमी तुम्हाला सांगतो की बाबा मी स्वतः वापरलाय म्हणून मला माहिती ह्याचा रिझल्ट किती आहे. ज्या शेतकऱ्याची बाग हालत नाही त्या शेतकऱ्याची बाग हलवण्याचं काम हे औषध करतंय, आणि म्हणजे ज्या शेतकऱ्याची बाग हलून पण काय उपयोग होत नाही किंवा त्याच्या व्हायरसच येतोय, बाग तर हलती या, मग त्यासाठी बी हे सरांचा औषधाचा रिझल्ट घेतलाच पाहिजे. म्हणजे लय काय खूप मार्केटमधलं आणून ज्या वेळेस तुमचा प्लॉट उचलत नाही, तारांबळ होती, वेळ जातो आणि तुम्हाला वाटतं आता मी काय करू, त्यावेळेस तरी मी म्हणतो वापरा बायोरेनिककडे तुम्ही वळा. वापरा बायोरेनिकचे कमीत कमी 2 महिन्याचे डोस वापरून पहा, कारण मार्केटमधलं काय आणून टाकून आपण जे जमिनीत पडून राहिले, मुळी थांबली, जमीन हरड आली, पाणी सोडून सगळं आपल्या पद्धतीने इतर आपले मित्रमंडळी नातेवाईक सगळे जे काय सांगतात आणि त्यांचं सगळ्यांचं ऐकून पण ज्यावेळेस आपला प्लॉट आपल्याला साथ देत नाही त्यावेळेस तरी तुम्हाला साथ देण्यासाठी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरा. कारण तुम्ही ज्या वेळेस असं तुम्हाला वाटतंय की आता माझ्यासाठी कोण, तर मी म्हणतो तुमच्यासाठी वापरा बायोरेनिक तुमच्या बांधावरती येऊन प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देऊन तुमचा प्लॉट खाल्लेलं वय बाहेर काढून द्यायची जबाबदारी स्वीकारणारी कंपनी म्हणजे वापरा बायोरेनिक. ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? नाही, बरोबर, 100%. ओके. तर तुम्ही जसं घडलं तसं अगदी पोटतिडकीने आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली, त्याबद्दल तुमचं आमच्या
वापरा बायोरेनिक कंपनीकडून आणि आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.